हॅलो गाईज, आपल्या मराठी कम्युनिटीसाठी पुन्हा एकदा आपण एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. 2026चे जे बाईंगसाठी जे स्टॉक्स आहेत ते आपण आज ॲनालिसिस करणार आहे. कुठलंही बाय सेलचं रिकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी हा व्हिडिओ असणार आहे. कृपया कोणी बाय करताना आपले ॲडवायझरशी पहिले सल्ला घ्यायचा. इथे बघू शकता, पहिली कंपनी आहे ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स. इथे बघा, आपलं पॅटर्न इथे वर्क झालेला आहे. फॉलिंग ट्रेंड लाईन आपण मार्क केलेली आहे. एक खाली सपोर्ट मार्क केला आहे, वरती रेजिस्टन्स मार्क केलेला आहे. इथून बघा मार्केट फॉल करते. इथे एक बेस क्रिएट करते आणि साधारण एक झोनमध्ये मार्केट आहे. इथे एक रेजिस्टन्स मार्क केलेलं आहे बघा, आणि इथे एक सपोर्ट आहे. साधारण ही जी आहे ही जी रेंज आहे 31% रेंज आहे, आणि इथे मार्केट आता बेस क्रिएट करते. ज्यावेळेस हा रेजिस्टन्स ब्रेक करून मार्केट इथून वर जाईल, साधारण एक 65%चं आपलं टार्गेट असेल. 2026साठी बेस्ट बाईंग आहे. 1-1.5 वर्षामध्ये तुम्हाला इथपर्यंत मार्केट अचीव करून देईल. फंडामेंटली मार्केट स्ट्रॉंग आहे. हा जो स्टॉक आहे तो स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर टेक्निकल एक आपलं जे बाय सेलचं जे बॉटम बाईंगचं जे आपलं जे पॅटर्न आहे तो इथे वर्क होतोय. बेस क्रिएट केल्यानंतर मार्केट इथून वरती जाणार. इथे बघू शकता तुम्ही, प्रॉपर राउंडिंग बॉटम जो आपला पॅटर्न आहे तो इथे वर्क होणार आहे. अशा पद्धतीने स्ट्रक्चर राहील. थोडंसं ॲक्युम्युलेशन करेल आणि नंतर मार्केट इथपर्यंत जाणार आहे. ट्रान्सफॉर्मर आणि रिॲक्टर याचं डिस्ट्रीब्युशन आणि मॅन्युफॅक्चरिंग असं दोघं काम करणारी ही कंपनी. इथे बघा, सेकंड आपली कंपनी आहे नेटको फार्मा इंडस्ट्रीची कंपनी आहे. सेम पॅटर्न इथं पण वर्क झालेला आहे. डाऊन ट्रेंड, फॉलिंग ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर इथून ॲक्युम्युलेशनच्या फेजमध्ये मार्केट एक रेंज क्रिएट करतोय आणि इथून एक 70-75% ग्रोथ आपल्याला दिसते. सेम पॅटर्न नेटको फार्मा, फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. टेक्निकली सध्या ॲक्युम्युलेशनच्या झोनमध्ये, पण आपली बाईंगची जी स्ट्रॅटजी ती सेम अशीच आहे. ॲक्युम्युलेशनच्या झोनमध्ये ज्यावेळेस मार्केट बेस क्रिएट करतो तिथे आपण बाईंग करतो, आणि मग तिथून मार्केट आपल्याला एक 25-30% आणि जर जास्त वेळ थांबणार असो तर एक 50-60% आपलं टार्गेट असते. अशा पद्धतीने आपण बाईंग करतो. इथे बघू शकता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीबद्दल तर काही सांगायची गरजच नाही. सेम पॅटर्न इथे पण आहे. ॲक्युम्युलेशनच्या आता झोनमध्ये कंपनी जाते. इथे बेस क्रिएट करणार आणि त्याच्यानंतर एक अपसाईड रॅली, मे बी इथून अशी पण रॅली होऊ शकते. एक असा झोन क्रिएट केला आहे, इथून इथपर्यंत जाऊ शकते. पुन्हा एकदा सपोर्ट आणि एक अशा पद्धतीची रॅली असू शकते. सेम पॅटर्न, बेस क्रिएट करतोय, ॲक्युम्युलेशन करणार आणि मार्केट इथून वरती जाणार. 25-30%चं टार्गेट जर कोणाचं जास्त असेल, सेम 50%चं टार्गेट आहे. इथे बघू शकता VBL, वरुण बेवरेजेस लिमिटेड, याच्यामध्ये मी ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहे. इथे बघू शकता सेम पॅटर्न, फॉलिंग ट्रेंड केले मार्केटने. मार्केट इथे एक रेंज क्रिएट केली आहे, रेंजमध्ये मार्केट इथे आहे.
ज्यावेळेस रेंजमधून बाहेर गेला, पुन्हा एकदा आता रेंजमध्ये आलेलं आहे मार्केट. साधारण एक टार्गेट इथून जरी पकडलं तरी एक 56% टार्गेट आहे. पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये टार्गेट अचीव होऊ शकतं. ही रेंज, ही रेंज, ही रेंज आणि अशा पद्धतीने मार्केट वरती जाऊ शकते. साधारण 1 ते 1.5 वर्षाचा टाइम पिरियड आहे. 2026ला बाईंगसाठी बेस्ट स्टॉक आहेत, कारण सर्व जे स्टॉक आहेत ते ॲक्युमुलेशनच्या झोनमध्ये आहे, म्हणजे बेस क्रिएट करत आहे. आणि माझी जी ट्रेडिंग स्टाईल आहे ती तुम्हाला माहितीच आहे. ज्यावेळेस मार्केट ॲक्युमुलेशनच्या झोनमध्ये असतो, इथे कन्सोलिडेट करतो, त्यावेळेस आपण बाईंग करतो. इथे बघू शकता राउंडिंग बॉटमचा हा जो पॅटर्न आहे हा इथे वर्क होतोय. सेम पॅटर्न साधारण 1 ऑगस्ट 28 पर्यंत आपल्याला जाऊ शकतोय स्टॉक. 40% रेंज आहे. इथून जर बघितली तर 50-60% रेंज आहे. फंडामेंटली स्ट्रॉंग आहे कंपनी. जे आपले मोठमोठे ब्रँड्स आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये आणि बाहेर ग्लोबली दोन्ही ठिकाणी ही कंपनी करते. त्याच्यानंतर आपली 5वी कंपनी आहे JSW इन्फ्रा. सेम पॅटर्न इथे बघा, रेंजमध्ये मार्केट, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. किती टक्क्याची रेंज आहे? 50% रेंज आहे. हे बघा, आपण इथे बाईंग केलेली आहे. साधारण आपलं टार्गेट इथपर्यंत आहे, 30%. टार्गेट आपलं थोड्यावरनं राहिलेलं आहे, आपण एक्झिट केलेली नाही आहे. इथून इथपर्यंत पण शक्यता आहे अप्पर साईडची. JSW इन्फ्रा सेम पॅटर्न, मार्केट झोनमध्ये ते बेस क्रिएट केलं आणि त्याच्यानंतर इथून एक अपसाईडला मूव दिली. मे बी पुन्हा एकदा मार्केट इथपर्यंत येऊ शकतं आणि इथून मार्केट एक अपसाईड रॅली देऊ शकते. सो अशा पद्धतीने आपण मार्केट बाईंगची जी आपली स्ट्रॅटेजी ती यूज करतो. बॉटमला बाईंग करतो आणि तिथून 25-30% एक आपण रॅली कॅप्चर करतो. आपली जी ट्रेडिंगची जी स्टाईल आहे ती राउंडिंग बॉटम आणि झोनमध्ये ट्रेडिंग, ह्या दोघांमध्ये आपण ट्रेडिंग करतो. अशा पद्धतीने 5 स्टॉक्स आहेत 2026साठी बेस्ट आहे. 1-1.5 वर्षाचं जर कोणाचं टाईम पिरियड असेल तर त्यांच्यासाठी हे स्टॉक बेस्ट आहे. फंडामेंटली, त्याच्यानंतर टेक्निकली सगळ्या गोष्टीला सपोर्ट करत आहे सध्या. कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी बघावं, ॲनालिसिस करावं. आपले जे कोणी ॲडवायझर असतील त्यांच्याकडून सल्ला घ्यावा आणि मग इन्व्हेस्टेड करावं. कुठल्याही प्रकारचं बाय सेलचं रेकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय. सर्वांनी याची नोंद घ्यायची. ठीक आहे, थँक्यू.